बघा, मी ही गोष्ट गेल्या 7 ते 8 वर्षापासून सातत्याने सांगत आहे आणि तीच गोष्ट आता सत्यात उतरत आहे. सन्माननीय सगळे शिक्षक जितके आहेत त्यापैकी 80% शिक्षक लोक हे क्वालिटी एज्युकेशन देत नाही. त्याचा सर्वात मोठा पुरावा असा आहे की त्यांची स्वतःची मुलं ते जिल्हा परिषदच्या शाळेत टाकायची हिम्मत करत नाही. त्याचा मोठा पुरावा अजून पुढे चालून असा आहे, त्यांची मुलं जे शिकतात त्या शाळेच्या मास्तरांना 15,000च्या वरती पगार नाही आहेत. हे आमच्याकडनं 80,000च्या पुढे पगार घेऊन सुद्धा त्यांच्या मुलाला म्हणजे यांना काही घेणं देणं नाही आहेत आणि दर्जेदार शिक्षण भेटत नाही. हीच बाब मी इतक्या वर्षापासून जे बोलत होतो आता ती वरच्या लेवलवर सुद्धा ॲक्सेप्ट व्हायला लागलेली आहेत. आत्ताच जस्ट दादाजी भुसे साहेब सन्माननीय मंत्री महोदय कॅबिनेट झालेले आहेत, त्याची मी सुरुवात बघतोय. फार चांगलं काम त्यांचं मला वाटतं. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहे. दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जाणार नाही. आणि त्याच्या पुढचा मुद्दा असा की शिक्षक लोकांनी गावागावामध्ये मुक्कामी राहायचा हा कायदा आहे, ते असूनही ते गावात राहत नाही. आणि गावात राहण्याचा पाठीमागचा माझा उद्देश दर्जेदार शिक्षणाचाच आहे. त्याचं कारण असं, गावात नुसतं त्यांनी 10 ते 4 शिक्षण द्यावं हे त्यांच्याकडनं अपेक्षित नाही आहे. जसं देशाचे मिलिटरीमन असतात आपले, वर्षभर घरी पण जात नाही, त्यांनी स्वतःचं घर शिक्षकांनी गावात बनवलं पाहिजे. मिलिटरीच्या नंतर सगळ्यात मोठी जबाबदारी देशाची शिक्षकांची आहे आणि म्हणून त्याचा मी सातत्याने पाठपुरावा करतो. आता याच महिन्याच्या 1 महिन्याच्या आत मी एक नवीन मोहीम ताबडतोब सुरू करत आहे. माझ्या मतदारसंघामध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्याकरता मी प्रयत्नशील राहील आणि वेळ प्रसंगी योग्य त्या कारवाई करेल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.